सर, कंबरदुखी आणि मणक्याच्या पेशंटांना आपण MRI रिपोर्ट स्कॅन करायला सांगत असतो. ते रिपोर्ट कितपत परफेक्ट असू शकतात आणि त्याचं निदान कसं करू शकतो आपण? अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारलाय. सुरुवातीला जेव्हा कंबरदुखी किंवा मणक्याचे प्रॉब्लेम असतात तेव्हा डॉक्टर काय करतात, एक्सरे काढतात आणि त्याची ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतात. आणि जर जर त्याला बरं वाटलं तर ठीक आहे, पण जर समजा त्यात काही इम्प्रूव्हमेंट नाही आहे किंवा प्रॉब्लेम वाढला आहे तर MRIचा स्कॅन करावा लागतो. MRI म्हणजे काय, मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग. आता ह्यामध्ये काय होतं की एक्सरेमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर फक्त तुम्हाला हाडच दिसतात. म्हणजे काय, हे मणक्याचं मॉडेल आहे. ठीक आहे, एकमेकांना तुम्हाला मणके दिसाल तर असं मणक्याच्या प्रत्येक दोन मणक्यांमध्ये अशी गादी असते. तर एक्सरेमध्ये ती गादी दिसत नाही, MRIमध्ये दिसते. त्या गादीच्या मागं नस आहे ते पण एक्सरेमध्ये दिसत नाही, हे MRIमध्ये दिसतं. त्याचप्रमाणे वेगवेगळे स्ट्रक्चर पण MRIमध्ये दिसतात जे एक्सरेमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे काय होतं की एक्सरेमुळे जे न लागलेलं निदान आहे ते प्रॉपर लागतं. म्हणजे तुम्ही ऐकलं असाल की L4 L5च्या मधली किंवा L5S1 मधली स्लिप डिस्क झालेला आहे. त्यानंतर नस जी नर्व असते इथली ती कुठं दबली गेलेली आहे. हाडांच्या मधलं जे कॅल्शियम असतं जर ते कमी झालं त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, ते दिसतं. कधी कधी आश्चर्यकारकमध्ये असतं कंबरदुखीचा प्रॉब्लेम पण तिथं TB पण निघू शकतो, चुकून कधी कॅन्सरही निघू शकतो. त्यामुळं MRI करणं प्रत्येक वेळी गरजेचं असं नाही आहे, पण जर केलं तर तुम्हाला तिथलं स्ट्रक्चरल जे काय डिफॉर्मिटी आहे किंवा स्ट्रक्चरल डॅमेज जे आहे ते पूर्णपणे कळतं. आणि एकदा निदान परफेक्ट झालं की मग ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल करणं सोपं असतं. ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय, ती ट्रीटमेंटची पद्धत ठरवायची. मग ती तुम्हाला किती दिवस लागेल, कशा पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायचं, प्रॉपर ब्ल्यूप्रिंट पण तयार होऊ शकतो. पण फक्त जे MRIचे रिपोर्ट घेऊन सुद्धा काय उपयोग नाही, त्यासोबत त्याची प्रॉपर शारीरिक तपासणी पण करावी लागते. सो जर तुम्ही मला म्हटला की MRI 100%च गरजेचं आहे काय, तर नाही. पण जर तुमचं निदान प्रॉपर होत नसेल किंवा ट्रीटमेंटला प्रतिसाद मिळत नसेल तर MRI करणं नक्कीच गरजेचं आहे आणि त्याचा लाभ पेशंटला नक्की होतो.